त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शकतं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असं संकेत दिले. शरद पवार आणि अजित पवार साहेब, आंबेगाव तालुक्यातील 40% अजून भाग सिंचनापासून वंचित आहे. असं असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडो धरणातून व तिथून पुढे कर्जतदाबकडे नेण्याचा घाट घातला जातोय. पाण्याची आवश्यकता असेल त्याची पूर्तता केली पाहिजे. काही लोकांनी जे काही अधिकारी राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्याकडे दुसरी तिसरी वाढ नाही आणि त्यामुळे असे प्रश्न ते केले जातात. हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे. आणि खात्री आहे की स्थिती वाढलेलं आहे. साधनाची चौकट कारखानदारी वाढते, प्रशासनाचं फी वाढतं आणि कारण नसताना भागाभागामध्ये अंतर वाढवण्याचं काम शहाण्या माणसांनी करते. शिरूरच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली. 12 गावातील शेतकऱ्यांचं गेले अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं. त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिले आहे आणि त्यांचं मागणी त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तर मी मुंबईला गेल्याच्या नंतर बालमंत्री जे आहे त्यांच्याशी सुसंवाद साधेल आणि या लोकांची दुसऱ्या चर्चा करण्यावर पोहोचेल. बाळासाहेब थोरातांचं खरं तर पत्र व्हायरल होतं. त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलंय बाळासाहेब थोरातांनी. वळसे पाटलांच्या मतदारसंघात आज माहिती नाही काही वाटण्यासारख्या गोष्टी मला माहीत असण्याचे काही कारण नाही. तर ह्या निर्णय मी घेत नाही. वळसे पाटील पाहण्यासाठी जनता दरबार घेतला जातोय. नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या. प्रश्न सुटले नाहीत का? तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार आहे. वळसे पाटील म्हटले की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झाले. पाण्याचा मुद्दा पेटला. डिंब्याच्या पाण्यासाठी करण्यासाठी सर्व झाले. किती वर्ष सरकारमध्ये किती वर्ष व्हायची 35 वर्ष आमदार आहेत. 35 वर्ष आमदार आहेत, 25 वर्ष मंत्री पदावरती आहेत. 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही आणि आता सरकारचे आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आज संधी चालू झालं दुसरं काही नाही. साहेब, लोकसभा जिंकली, आता विधानसभेची तयारी सुरू आहे. कशी रणनीती राहील शिरूर लोकसभा मतदार? साधी सरळ गोष्ट आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हाताळते. आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा 20-30 वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत. तर त्याची पूर्तता करायची त्यासाठी आवाज सरकार आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाही हे स्वच्छ दिसते. त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रश्न सोडवणं हा एक निर्णय कार्यक्रम. दोन भाग आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याच्या निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणूक आयोगाला आलेला असं दिसतं की तुतारी वाजवणारा माणूस हीच महाराष्ट्राच्या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतला जाईल. अन्य ज्या तुतारी वगैरे मानलं जातं त्याच्यावर सगळी बंदी घातली.
हे सगळं काम झालं. हे काम राज्यापर्यंत झालं. त्याचा आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा, देशाची विधानसभा तिथेही आज राष्ट्रपती घेतला पाहिजे. तिथे विशाळगडमध्ये थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार अपयशी ठरलंय काय नेमकं? सुप्रीम कोर्टाने काल त्याचं भाष्य केलं. सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं किंवा त्यापेक्षा अधिक आपण बोलायची गरज नाही. त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची तीव्र नाराजी ही व्यक्त केलेली आहे. तर आणि त्या सगळ्या जागांनी एकत्रित झाली. अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत. लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय. महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत. तर लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय. आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावरती आली. साधारणतः महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांना भीती आता विधानसभेची जाणवते. मला माहिती नाही. मला हे माहिती आहे की 5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाली. कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी 48पैकी 31 जागा आमच्या निवडून दिल्या. त्याचा अर्थ लोकांचं याला सरकारी आणि साथ मोठ्या प्रमाणात आमच्या निवडणुकीमध्ये दिसते. आता हे जे चित्र लोकसभेमध्ये दिसतं आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या पार्श्वभूमीवर राज्यातील ही निवडणूक जिंकणे गरजेचं आहे आणि राज्यात योग्य रस्त्यावर आणण्याच्या उद्देशी काळजी घेणं हे आवश्यक आहे. मोहन भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय, कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकते? हे कालचे भागवत ना त्यांचं सुद्धा नसतं. हो, त्याला असं देव बनायला कोणत्या रोजी निघाले होते. आता त्याच्यावर भाजपचे लोक आणि RSSचे लोक हे भाष्य करायला लागले. त्याची नोंद शहाण्या माणसांनी केली. अजित पवार गुलाबी जॅकेट वापरणार. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचाही दावा आहे, तरी पण सुटलेली जागा वाटपायचं तिला काय वाटतं? असं आहे की या सगळ्या पक्षांचा दावा करायचा अधिकार आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि एक वर्षाची आम्ही निर्णय घेऊ. पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील? मी मगापासून सांगतोय की तिन्ही पक्ष एकत्र बसली निर्णय घेतली. त्याचं म्हणजे आम्ही कळण जागा कीर्तन जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राचे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आम्ही एकत्र लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्त्या आणणार. पवार साहेब, छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते. त्यानंतर तुम्ही म्हणाला होतात की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासनं दिलेत ते सांगावं. काही तुमच्याशी कुणी संपर्क साधलाय का त्या संदर्भात? काही अजिबात नाही. काय त्यांच्याबद्दल झालं मला माहिती नाही. मला मार्गदर्शन करण्यासाठी भुजबळ आले होते तर यापेक्षा दुसरं काही गंभीर विषय नव्हता. साहेब, अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत, परतीचा प्रयत्न करतायत का, असं काय आहे का? साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये मोठी घडामोड झाली. अजित गव्हाणे हे तुमच्याकडे आलेले आहेत. आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय.
या सगळ्यांनी 7 वर्ष माझी सवय ही आहे आणि तिथे शेकडो पालिकेचे अनेक नगरसेवक हे भ्रष्टाचाराचे आदिवासी आहेत. त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना प्रामुख्याने डॉक्टर अमोल कोरे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे. त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधून लोकांच्या भल्यासाठी कोणी सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. दिलीप वळसे पाटलांची कन्या गुरुबा वळसे पाटील यांच्याशी आपली जवळीक आहे. आंबेगावमध्ये चर्चा आहे की गुरुबा वळसे विधानसभेसाठी आपल्याकडे निवडू शकतात. आमच्याकडे आमचे हे सगळे साहित्य नेते घेतले त्याच्यासाठी आणखी कुणाचं नाव घ्यायचे. देवदत्त निकमांना या विधानसभेची विशेष जबाबदारी आपण देणार का? देवदत्त निकम जे आहेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, सांगायची निवडणूक केला होता आणखीन काही सांगेल. आज काही विचार केलेले नाही. पण ही गोष्ट आहे की ज्या पद्धतीने भीमा शंकर शासन करताना एका काळामध्ये देवदत्त निकमांनी चालवलं अतिशय उत्तम चालवलं. त्यांच्या स्वप्न बोलण्यामुळे ते समाज संघटना फार पाहतात. हा या तालुक्याच्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व माणसाचं कर्तृत्व वाया न जाणं याची काळजी नेतृत्वाने घ्यायची असते. साहेब हा एक